ओके ठीक आहे. काल आपण कुठपर्यंत आपण डेटा स्ट्रक्चर्स करतोय करेक्ट. आपण काय काय केलं काल. टपल सेट. ठीक आहे. काल आपण टपल सेट केलं, त्याच्या आधी आपण काय लिस्ट बघितली, नंतर मग स्ट्रिंग्स वगैरे केलं. ठीक आहे. तर आज आपण करणार डिक्शनरी. ठीक आहे. व्हॉट इज डिक्शनरी एव्हरीवन. की व्हॅल्यू पेअर. इट इज अ की व्हॅल्यू पेअर. ठीक आहे. त्याच्या प्रॉपर्टीज काय, डुप्लिकेट्स अलाउड आहे का नाही. सुटेबल आहे. ओके. अजून काही व्हॅल्यूज. अनऑर्डर्ड. व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या असू शकतं का, लाईक स्ट्रिंग इंट लिस्ट. अनऑर्डर्ड कोण बोललं. ऑर्डर्ड आहे. ठीक आहे. चला. स्क्रीन विजिबल आहे. ओके ठीक आहे. लक्ष द्या. आता आपण डिक्शनरी कशी बनवतो. त्याची आपण एक डिक्शनरी बनवली. स्टुडंट्स इक्वल्स टू कुठले कर्ली ब्रॅकेट्स. ठीक आहे. नेम दिला आपण संदीप. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू त्यांचं कोर्स. तो दिला आपण DA 2. ठीक आहे. आणि आपण देऊ आता एज. आपण देऊ 24 34. ठीक आहे. आता काय करेल मी, सिम्पली प्रिंट करेल. ठीक आहे. दिस वॉज द वे यूज टू राईट अ लिस्ट, है ना. ठीक आहे. याचा टाईप चेक करू शकायचो का आपण, कसं. ठीक आहे. माहिती आहे इथे लेन फंक्शन यूज करू शकतो का रे आपण. काय केलं स्टुडंट्सने, लेन फंक्शनने काय केलं. फंक्शन लेन फंक्शनने काय केलं. ठीक आहे. किती की व्हॅल्यूज होत्या लिहून ठेवतो मी इथे. ही एक झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली. ठीक आहे. आता जर मला स्पेसिफिक की ॲक्सेस करायची, त्याचं सिंटॅक्स काय झालं. एनीवन. इफ आय वॉन्ट टू ॲक्सेस अ स्पेसिफिक की, त्याचं की इक्वल्स टू. की थोडी की इक्वल्स टू न्यू व्हेरिएबल इज इक्वल्स टू डिक्लेअर व्हेरिएबल स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. की म्हणूयात आपण. न्यू व्हेरिएबल झाला आहे इक्वल्स टू
डिक्लेअर्ड व्हेरिएबल कुठला? स्टुडंट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय येईल? काय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये? डबल कोट नेम. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? ठीक आहे. आता तर आपण अपडेटिंग शिकूयात. ठीक आहे, आता अपडेट कशी करता की स्पेसिफिक की मला सांगा. आपण एक घेतलं आता स्टुडंट आपण घेऊ नेम. ठीक आहे, ठीक आहे. आता जर मी काय झालं? अपडेट झालं. करेक्ट. याला काय म्हणतात? ठीक आहे, समजलं का? अजून आपण ते मेथड्स यूज करू शकतो इथे. ठीक आहे, जसं आपण घेतलं स्टुडंट्स डॉट पॉप. काय करेल रे हे? इच्छेचा एक आर्ग्युमेंट लागते पॉप डिक्शनरीमध्ये. एक आर्ग्युमेंट आपण देऊ. ठीक आहे, काय केलं कोण सांगेल? ठीक आहे, काय झालं इथे? ती ऑलरेडी रिमूव्ह होतं. ठीक आहे, रिमूव्ह जो आहे आता ते रिमूव्ह झालं त्यामुळे. ठीक आहे, तर जर आपण प्रिंट स्टुडंट्स केलं तर हे बघ एवढंच राहतं. ठीक आहे, कळलं का काय झालं होतं? एरर काय येत होता? ॲक्च्युली आपण ते रिमूव्ह केलं होतं त्यामुळे है ना. ओके, बाय द वे कोणी ऑफलाईन करतं आहे का तिकडे ऑफिसमध्ये? नो वन. असो, ठीक आहे. चला, तसंच आपण काय करू शकतो माहिती आहे का? स्टुडंट डॉट पॉप आयटम. तो डायरेक्ट आता आय एम सॉरी इथे आपण एक नवीन की घेऊ. त्याचे EMP इक्वल्स टू ठीक आहे. ठीक आहे,
एवढंच घ्या चला. सिंटॅक्स कसं चुकलं. ठीक आहे, एक घेऊन बघू. कसं व्हायला तर नको. ठीक आहे, बघू चला. हां, आता मी काय केलं, EMP डॉट पॉप काय करतो हा, इथे लक्ष द्या. रिमूव्ह द लास्ट इन्सर्टेड की व्हॅल्यू देअर. ठीक आहे, हे बघा आता मी सेकंड टाइम केलं तर ते पण येऊन गेलं. आता जर मी याला केलं, लेट्स से मी जर याला प्रिंट केलं, तर बघा एम्प्टी येऊन जाईल. हे समजतंय का नाही. समजतंय का. ठीक आहे, तसंच तुम्हाला माहिती आहे का, बाय द वे आता तर ऑलरेडी क्लिअर झालं आहे. तसंच एक अजून एक येतं, EMP डॉट क्लिअर. ठीक आहे, हे सगळंच क्लिअर करतं. रिमूव्ह ऑल द व्हॅल्यूज. ठीक आहे, जर एखादी स्पेसिफिक की मला जर डिलीट करायची असेल ना, तर त्यावेळेस मी डायरेक्ट डेल कीवर्ड वापरू शकतो बरं का. डॉट लक्ष काय होतं आपलं, सॉरी. हां, म्हणजे आता ऑलरेडी तो डिलीट झाला आहे म्हणून येतोय बरं का. समजतंय का. काय डाऊट कोणाला. याच्यामध्येच काय घ्यायचं, SST घेऊ आपण, इक्वल्स टू आपण घेऊ परत नेम. ठीक आहे, परत सिंपल एज. ठीक आहे, चलो. आता याला काय करायचं आहे, SST डॉट कीज. काय दिलं रे, काय दिलं.
ठीक आहे. इट गेव अस ऑल द कीज. ठीक आहे. तसंच कशासाठी येईल मग हे? ठीक आहे. सॉरी, काय केलं याने? सर्व व्हॅल्यूज दिल्यात. काय केलं? गिव्ह ऑल द व्हॅल्यूज. हेच होतं ना. ठीक आहे. तसंच अजून याच्यात येतं. ठीक आहे. किती कसं आहे पूर्ण एक देतं. कोणीही की व्हॅल्यू पेअर दिलं इथे. करेक्ट. ओके. ठीक आहे. तसंच फॉर लूप कसं वापरू शकतो? पहिले तर फॉर लूप वापरू शकतो का आपण याच्यामध्ये? प्रश्न तो आहे. यस, वापरू शकतो. कसं वापरता? कसा वापरणार? अरे फॉर लूप कसं वापरू आपण याच्यामध्ये? सांगा. विसरलेत वाटतं फॉर लूप सर्व. हां, सांगा. कसं वापरणार? फॉर आहे डिक्शनरी. फॉर आय इन डिक्शनरी. फॉर प्रिंट आहे देन ते की व्हॅल्यूज आपल्याला प्रिंट करू. ओके. काय घेतलं तो SST. प्रिंट आहे. काय दिलं याने? असं नाही देते. कॉमा जे. ठीक आहे. SST डॉट आयटम प्रिंट आय. चुकलं. ओके. हां, हे बघा. समजलं का रे काय झालं?
अरे समजलं का काय झालं? नाही, कोणालाच नाही. डॉट आयटम्सने काय करायचो आपण? अरे आज काय एवढे इंटरॅक्ट कमी करताय तुम्ही? डॉट आयटम्सने काय करायचो आपण? याचं नावं घ्यायला लागेल. लिस्ट. सांगा मानव. डॉट आयटम्सने आपण काहीतरी करायचो. व्हॉट वॉज दॅट? एवढंच शिकवलं ना रे मी. काय करतं? ये सोडा. जर मी ते डॉट आयटम्स टाकलंच नसतं. एरर येईल. ठीक आहे. टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक एक्सपेक्टेड टू. अरे ठीक आहे का नाही? म्हणून मग काय घ्यावं लागेल इथे? डॉट आयटम्स. ठीक आहे. ओके, समजलं का? सो एवढंच आहे. डिक्शनरीमध्ये जर आपण एकंदरीत बघायला गेलं तर एवढंच आहे. ठीक आहे. आपण सुरू करणार आहोत फंक्शन्स. ठीक आहे. व्हॉट आर फंक्शन्स? अरे कोणीतरी थोडं तर वाचलं असेल. थोडं तर वाचलं असेल. फंक्शन्स काय आहेत? ठीक आहे, सोडा. एकदा रिव्हिजन करू काय काय केलं काय नाही. एक सेकंड, जरा लॅग होतोय.
So we'll start with functions. What are functions? ठीक आहे, पहिले तर फंक्शन दोन टाईपचे असतात. आपण आतापर्यंत किती फंक्शन्स बघितलेत रे? सांगा मला, तेवढं तर सांगा आता. ID, type, है ना? predefined आणि user defined. करेक्ट. आपण बऱ्यापैकी फंक्शन्स बघितले आता. ठीक आहे, आता ही सगळी कोणती होती रे? प्रिंट पण आहे, हा एक फंक्शन आहे का रे? प्रिंट काय एक फंक्शन आहे का? Yes, sir. Yes, because it is doing some type of task. करेक्ट. अरे तो काही ना काही टास्क करत आहे. ठीक आहे, तो काही ना काही टास्क करतोय. करेक्ट. जसं आपलं प्रिंट फंक्शन, आय डी फंक्शन. ठीक आहे, अजून कुठले आले? टाईप झाला, मॅक्स, मीन, सम, काउंट. ठीक आहे, सगळे फंक्शन्स बघितले ना आपण. ठीक आहे, आता हे काय आहेत रे? हे इनबिल्ड फंक्शन झाले. फंक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज युअर इनबिल्ड फंक्शन अँड सेकंड इज युअर युजर डिफाईन्ड फंक्शन. ठीक आहे, तर युजर डिफाईन्ड फंक्शन्स कुठले आहेत? कोणी सांगेल का? कसं करतो आपण? कुठला रिझर्व वर्ड वापरतो? एक सेकंड, कनेक्शन लॉस्ट. ठीक आहे, कुठला कीवर्ड वापरतो आपण युजर डिफाईन्ड फंक्शनसाठी? डेफ. ठीक आहे, गुड. ठीक आहे, तर आत्तापर्यंत पायथनने आपल्याला बरेच फंक्शन दिले. आता आपल्याला स्वतःचे फंक्शन्स बनवायचे. ठीक आहे, काय करायचं? आपल्याला स्वतःचे फंक्शन्स बनवायचे, जेणेकरून काय होतं माहिती आहे का? स्वतःचे फंक्शन्स बनवले तर कोड रियुजेबिलिटीसाठी काम करतं. म्हणजे लेट्स से आता तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला 4 ते 5 लाईन्सची ॲडिशन वर्ड्स लिहायचे आहेत किंवा सेंटेन्सेस लिहायचे. ठीक आहे, ठीक आहे, प्रत्येक ग्राफ काढल्यानंतर तुम्हाला हे 5 लाईन पाहिजेलच आहे. प्रत्येक ग्राफ काढणं तुम्हाला 5 लाईन पाहिजेलच आहे. आता तुम्ही त्या 5 लाईन परत 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 लिहत बसणार का? नाही ना. ठीक आहे, त्यासाठी मग काय करू आपण? विल यूज क्रिएट अ फंक्शन. त्या फंक्शनमध्ये आपण या 5 लाईन एकदा स्टोअर करू. नेक्स्ट टाईप जेव्हा आपल्याला प्रिंट करायचं आहे तेव्हा आपल्याला काय करायचं? फक्त त्या फंक्शनला कॉल करायचं. ठीक आहे, फंक्शनला एका मशीनसारखं समजा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक इनपुट दिलं, तो काही प्रोसेसिंग करेल आणि एक आउटपुट देईल. सेम आपण इनबिल्ड फंक्शनसाठी बघितलं. ठीक आहे, लाईक इट इज लाईक इन्स्टेड ऑफ रायटिंग द सेम कोड अगेन अँड अगेन यू आर लाईक मेकिंग इट इंटू अ फंक्शन. करेक्ट, जेणेकरून आपण तो पुढे वापरू शकतो परत. दोज आर नथिंग बट युअर फंक्शन्स. ठीक आहे, ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स कसा आहे? पाणी येतोच का झालं रे? पाणी आणलं. आज पण गेम असतो माझा.
आज जायच्या वेळेस पाऊस नाही. अरे आज हे केलं नाही मी. आज सॉरी नाही जायचं आणि पाऊस पाऊस पण हे फंक्शन सुरू केलं. हां ठीक आहे. कमिंग बॅक. आपण काय करू आता? ठीक आहे. फंक्शन त्याचं सिंटॅक्स कसं आहे रे? डेफ फंक्शन नेम, म्हणजे तुम्हाला जे पण नाव द्यायचं फंक्शनला. ठीक आहे, मी दिलं हाय. ठीक आहे, सॉरी ब्रॅकेट प्रिंट आणि प्रिंट त्याचा टास्क आहे की यू से हाय टू एव्हरीबडी, वी आर लर्निंग पायथन. ठीक आहे. ठीक आहे, याला काय म्हणतात? हा सिंटॅक्स झाला याचा. ठीक आहे, याला काय म्हणतात? ठीक आहे, and this is nothing but task फंक्शन. ठीक आहे, समजलं? झाला एक्झिक्यूट. आता याला कॉल कसं करतो आपण? फंक्शन कॉल कसे करायचो रे? हाऊ वी यूज टू कॉल द फंक्शन. अरे आपण इनबिल्ट फंक्शन कसे कॉल करायचो? प्रिंट कसं लिहायचो आपण? आता या फंक्शनला कॉल कसं करणार? समजतंय का नाही? का सर्व झोपेत आहे? So calling their function name with the parent. Right. ठीक आहे, बरोबर. विथ द पॅरालिसिस. हे बघा, आता मी तो किती पण टाइम कॉल करू, बघितलं? दिस इज कॉल्ड फंक्शन कॉलिंग. वरकडे लिहून ठेवलं. ठीक आहे, आता तुम्ही किती वेळा पण त्याला कॉल करा. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, मला आता एक प्रश्न असा पडला आहे की जेव्हा आपण प्रिंट फंक्शन लिहायचो, ठीक आहे, त्याला विदाऊट काय लिहिता आहे बघा, तो एक्झिक्यूट झाला. तेच आपण आय डी लिहिलं तर काय आलं रे? कोण एक्सप्लेन करेल काय झालं इथे? सर प्रिंट हा प्रीडिफाईंड आणि आयडी मध्ये आपल्याला स्वतःला व्हॅल्यूज युजर डिफाईंड असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला आर्ग्युमेंट्स पास करायला लागतात. कोण बोलला आयडी युजर डिफाईंड नाही? आयडी पण एक इनबिल्ट फंक्शन आहे. म्हणजे आपण इथे एरर वाचा काय आलाय? ठीक आहे, आय डी फंक्शन नीड्स वन आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट्स काय जे आपण इथे देतो याच्यामध्ये. ठीक आहे, त्याला काही ना काही पाहिजे तिथे.
तरच तो कुठल्या आय डी फंक्शन काय करतो, मेमरी लोकेशन देतो. करेक्ट, तरच तो देईल ना. अरे हो का नाही बाळांनो. झोपले सर आज. ठीक आहे, चला आता आपण एक बनवूयात फंक्शन. ठीक आहे, एम्प्लॉई डेफ emp आपण नाव दिलं डायरेक्ट द्यायचं ते. प्रिंट hello name, this is your first day in the company, best of luck. ठीक आहे, आता मी याला प्रिंट करतो emp अंडरस्कोर नेम. काय आलं, काय आलं, काय पाहिजे याला, याला एक आर्ग्युमेंट मध्ये पाहिजेल. ठीक आहे, आता ते आर्ग्युमेंट काय देऊ शकतो आपण, मी दिलं दिनेश. समजलं का, समजलं का रे. ठीक आहे, इथे काय दिलं मी, आर्ग्युमेंट दिली. ठीक आहे, ठीक आहे, आता रिटर्न स्टेटमेंट बघूयात, थांबा लक्ष द्या. आता मला काही ना काही ऑपरेशन करायचं आहे. लेट्स से मी घेतलं डेफ ॲडिशन, मी घेतलं ॲडिशनला 2 नंबर लागतात ना, आपण इथे 2 घेतले. रिटर्न ए प्लस बी. ठीक आहे, म्हटलं आता मला सांगा, मी ॲडिशन केलं, आणि मी मध्ये टाकलं 45 and 55. आलं का. ठीक आहे, रिटर्नच्या ऐवजी मी प्रिंट यूज करू शकतो का. रिटर्नच्या ऐवजी कॅन आय यूज प्रिंट. ठीक आहे, ट्वेंटी 30. ठीक आहे, बट रिटर्न काय करतं, रिटर्न सेंड्स बॅक अ रिझल्ट टू बी यूज लेटर, म्हणजे परत त्याला कॉलरला सेंड करतं. ठीक आहे, ठीक आहे, आता आपल्याला गोष्टी मोस्टली ना इम्प्लिमेंट करणाऱ्या बघायचे, आपण कसे इम्प्लिमेंट करतो त्या. ठीक आहे, हे बघा सांगितलंय मी, ही फाईल तुम्हाला मिळेल एकदा फंक्शन झालं की. ठीक आहे, now what are this parameters and arguments. ठीक आहे, काय करतात हे पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स, आपण आत्ताच बघितलं. ठीक आहे, सी हां ओके, दिस इज ऑल्सो समथिंग कॉल्ड पोझिशनल आर्ग्युमेंट.
एक पोझिशन दिली ना आपण. ठीक आहे, हे बघा, DF ग्रीट नेम एज हॅलो नेम युअर एज इज. ठीक आहे, आता मी असं टाकलं अभि आणि 23. आता मला इथे गंमत सांग. ओके, आता मला इथे सांगा, जर मी असं केलं असतं तर 23, काय आलं असतं? काय आलं? का बरं आलं असं? का बरं आलं असं? अरे काय तुम्ही आज आन्सर का नाही करत आहे? डिफाईन्ड ऑर्डर. डिफाईन्ड ऑर्डर. ठीक आहे, आता आपण डिफाईन्ड ऑर्डर देऊन बघू. ठीक आहे, आता मला सांगा, जर मी पहिल्याच्या कंडिशनमध्ये, ठीक आहे, ग्रीट उलट आलं तर देर इज समथिंग कॉल्ड कीवर्ड आर्ग्युमेंट. ठीक आहे, कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे काय, आपण डायरेक्ट स्पेसिफाय करून देतो. ग्रीट काय होतं, काय ग्रीटमध्ये एज होतं ना, एज इक्वल्स टू, हां बरोबर, एज इक्वल्स टू 23 अँड नेम इक्वल्स टू रोहित. हे बघा, आलं का बरोबर त्याच्या जागेवर? समजताय का? घेऊन घ्या कुठेतरी. अजून एक असतं डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ठीक आहे, सर कुठे ना कुठे डिफॉल्ट. हा हे बघा, ॲडिशन कशी केली बघा. डेफ नेम ABC ॲडिशन A + B + C प्रिंट ॲडिशन. ठीक आहे, इथे रिटर्न ऑप्शन आहे. हां, आता इथे का बरं इथे एरर का आला? काय एरर? वाचा लगेच. काय एरर आला? ठीक आहे, एक आर्ग्युमेंट मिसिंग. कारण किती टोटल आर्ग्युमेंट घ्यायचे नंबर. ठीक आहे, ठीक आहे, फंक्शन कॉलिंग वगैरे समजलं. हां, आता हे वाचून घ्या, थोडी थेरी आहे. Python relies heavily on indentation, white spaces before a statement. To define code structure, this Python code easy to understand. This makes Python code easy to understand. You can run into problems if you don't use indentation properly. Indent your code by placing the cursor at the start of the line and pressing the tab. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं टॅब दाबून पण डायरेक्ट येतो. ठीक आहे, हे आता वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हां, डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स काय असतात, आपण आता पहिले हे बघा. ठीक आहे, इथे दिलं आहे, आता मी लिहत नाही असत. ओके, आहे का खालती? डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स काय की ऑलरेडी, म्हणजे जर आपण काही घेतलं नाही ना त्याच्यामध्ये, जसं आपण प्रिंट डिफॉल्ट तो नन देणार, आय मीन नथिंग, काहीच नाही केलं त्याने. ठीक आहे, तसंच आता इथे बघा, ॲड x = 1 y = 1. म्हणजेच जर ॲडमध्ये आपण ॲड ह्या फंक्शनमध्ये आपण काही जर टाकलं तर आन्सर किती दिलं,
किती दिलं पाहिजे? दोन. अरे समजतंय का? ठीक आहे. तसंच जर मी आता ॲडला 10 फक्त एवढंच लिहिलं, बघा 11 आलं. 10 कॉमा 10 लिहिलं, किती आलं पाहिजे? 20 आलं. डिफॉल्ट आर्ग्युमेंट समजून घ्याल बरं का. ठीक आहे. उद्या आपण हायर ऑर्डर फंक्शन्स बघू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जसं इथे बघा, पॉवर बेस काही नाही, एक्सपोर्ट आपण 2 घेतला आहे. 3चा स्क्वेअर किती येतो? 9. हे बघा, डिफॉल्ट व्हॅल्यूज फंक्शन डेफिनेशन. ठीक आहे. बघा सब हा नेहमी तुम्हाला 10 देईल. का बरं? तर डिफॉल्ट त्याला 20 आणि 10 आहे. ठीक आहे. सो दिस वॉज जस्ट अबाउट फंक्शन्स बेसिक. ठीक आहे, एकदम बेसिक. उद्या आपण याच्यावरचे क्वेश्चन्स सॉल्व करू. ठीक आहे. अँड सेकंड थिंग विच विल गोना लर्न इज टुमॉरो इज हायर ऑर्डर फंक्शन्स. ठीक आहे. लॅम्बडा ॲनोनिमस फंक्शन. ठीक आहे. मॅप फिल्टर रिड्यूस काय करतं. ठीक आहे. ठीक आहे. आणि मग नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲडव्हान्स पायथन सुरू करू. नमपाय, पांडा, सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब. ठीक आहे. आता हळूहळू जे आहे ना तुमचे कोड्स कमी होत जातील. आय मीन लाईन ऑफ कोड. सॉरी. ठीक आहे. हळूहळू जे आहे तुमचे लाईन ऑफ कोड्स कमी होत जातील. ठीक आहे. जस्ट लेट मी. ठीक आहे. समजलं का? खूप सिम्पल आहे. प्रोग्राम जेव्हा आपण करू तर अजून सिम्पल वाटेल. समजतंय का ऑनलाईन एव्हरीवन? ओके. ठीक आहे. येस देन यू कॅन लीव. थँक्यू. थँक्स अ लॉट.